ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना माझा नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या महिमा मंडित व्हावा या अनुषंगाने मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर निरनिराळ्या भक्तांना गुरुदेवांची जे अनुभूती आलेली आहे ते मी वर्णन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शक्यतो गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे तो अनुभव कुठे बसतो हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात मला जिथे भक्तवत्सलता वाटते तिथे काही लोकांना संकटमोचकत्व वाटेल, मला जिथे संकटमय वाटते तिथं काही भक्तांना स्वर्गकामाचं वाटेल. हा त्याच्या समजुतीचा भाग आहे आणि कुठलाही अनुभव कुठेही क्लासिफाय केला तरी गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याशीच तो निगडीत आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. आज मी आपल्याकरता मला वाटतं 174 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि आज मुंबईतले एक भक्त सयाजी लक्ष्मण निकम यांचा मी अनुभव आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गुरुगौरविका पुष्प 1 मध्ये पान क्रमांक 197 ते 100 किंवा 200 या 3-4 पानांवर त्यांनी पहिले दर्शन असे घडले या शीर्षकाने तो लेख लिहिला आहे. आणि खरोखरीच निकम यांना जे पहिलं दर्शन घडलेलं आहे ते देखील फार उत्सुकतेपोटी घडलं आहे. आपल्याला दर्शन घडावं अशी त्याची तीव्र इच्छा होती असं अजिबात नाही, परंतु योगायोगाने त्यांचं दर्शन घडलं. आणि हा योग हा आपण म्हणायचा, योगायोगाने आपण म्हणायचं. पण माझा स्वतःचा अनुभव असेल किंवा इतर भक्तांच्या बाबतीत मला जे जाणवलं ते असं आहे की या चरणांची सेवा कोणी किती काळ करावी, कोणत्या प्रकारे करावी, कोणत्या काळात करावी हे सर्व नियोजन सद्गुरूंच्या शक्तीने याआधीच केलेलं असतं. किंबहुना मी तर असं म्हणेन की आमच्या सगळ्याच्या जन्मांच्या आधीपासून ती तयारी या शक्तीने केली असते. हे जेव्हा ईश्वरी अवतार ज्या वेळेस जन्म घेत असतात तेव्हा त्यांना जे कार्य नेमून दिलेलं असतं किंवा करायचं असतं तर त्यासाठी सर्व नियोजन हे आधीच केलं जातं. तर निकम यांच्या बाबतीत देखील तो योग तसाच आहे असं मला म्हणावं वाटतं. आता काय माहिती आहे का की आपल्याला पहिलं दर्शन कसं झालं हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की निकम यांचं जे कुटुंब आहे हे वारकरी पंथातले हे लोक आहेत. त्यांचे जे वडील आहेत ते मध्य मुंबईमध्ये वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते. त्यामुळे घरात भजन कीर्तन प्रवचन ह्याचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले होते. आणि असे जरी संस्कार झालेले असतील तरी पण काय होतं माहिती का, प्रत्येक व्यक्ती जेव्हा मोठी होत जाते तेव्हा त्या व्यक्तीला समाजात एक स्थान निर्माण करायचं असतं. आणि मग त्या दृष्टीने प्रत्येकजण स्थान निर्माण करण्याकरता निरनिराळ्या मार्गाने प्रयत्न करतो. कोणी उच्च विद्या संपादन करेल, कोणी व्यवसाय काढेल, कोणी नोकरी करेल आणि आपल्या मानवाला, प्रत्येक मानवाला त्याच्या उदरनिर्वाह करता काही ना काहीतरी हालचाल करावीच लागते. त्यामुळे तसं त्यांनी सुरू केलं होतं. परंतु मग त्यामुळे या आध्यात्मिक मार्गातले जे संस्कार असूनही तिकडे त्यांना लक्ष देणं काही जमलं नाही. आणि मला वाटतं 91 साली
24 जानेवारी 1991 हा एक दिवस आहे. त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये मुंबईतले एक आपले भक्त श्रीयुत अंकुश कुलकर्णी हे आले होते. आता अंकुश कुलकर्णी यांचं मी नाव घेतल्यावर यांच्या आधीचे जे 2 माझे व्हिडिओ आहेत, 72, 172 आणि 173 क्रमांकाचे, त्या अंकुश कुलकर्णीच्याच अनुभवावर आहे. काही वेळेस मला संभ्रम पडतो की अंकुश कुलकर्णी यांचं नाव गेल्या महिन्यात मी वारंवार ऐकतोय, वारंवार वाचतोय. म्हणजे गुरुगौरविकेमध्ये त्यांचा लेख होता, त्याच्यावर मी 2 व्हिडिओ केलेत. पण मुंबईमध्ये सध्या मुंबई सत्संग मंडळातर्फे एक यूट्यूब चॅनल गुरुगौरविका असं सुरू केलेलं आहे. मला वाटतं गेल्या काही दिवसापूर्वी, मला वाटतं गेल्या महिन्यात अंकुश कुलकर्णी यांची मुलाखत त्या यूट्यूब चॅनलवर झालेली आहे आणि ती देखील मी संपूर्ण ऐकली. त्यामुळे अंकुश कुलकर्णी या महिन्यात माझ्या भेटीला अशा पद्धतीने सारखी येत आहे. आता हे मी जेव्हा हे व्हिडिओ करतो तेव्हा माझं काय असं नियोजन नसतं अमकं करायचं तमकं करायचं. जे माझ्या दृष्टीस पडेल तो लेख मी वाचतो आणि त्यातनं गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याचं माझ्या काही लक्षात आलं तर त्याच्यावर मी अवश्य लगेच व्हिडिओ करायचा निर्णय घेत असतो. तर सांगायचं कारण काय की निकम यांनी हा लेख लिहिला आहे, पण त्याच्यात अंकुश कुलकर्णींचंच जास्त वर्णन आहे. आता पहिली जी भेट झाली निकम आणि कुलकर्णी यांची, तर ती 25 जानेवारी रोजी 21 रोजी आपले सद्गुरू परमपूजनीय रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे या कुलकर्णी यांच्या घरी येणार होते. आणि आपल्या घरात गुरुदेव येणार म्हटल्यावर ज्या घरात ते येणार असतील त्यांची त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची एक लगबग सुरू असते. आपल्या गुरुदेवांना आपल्या घरात आल्यानंतर आनंद वाटावा, त्यांची प्रसन्न मुद्रा आपल्याला पाहायला मिळावी, त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला लाभावेत अशी प्रत्येकाची ती भावना असते. आणि त्यामुळे मग सगळी तयारी करणं चालू होतं. त्याच्यामध्ये काही विजेची उपकरणं होती आणि ती विजेची उपकरणं काहीतरी समस्याग्रस्त झाली होती. आणि मग ती कोण रिपेअर करेल? तर या कुलकर्णींना असं वाटलं की निकम आपल्याला याबाबत मार्ग सांगतील. म्हणून कुलकर्णी निकम यांच्या कार्यालयात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर सद्गुरूंच्या आगमनाचा आनंद दिसत होता आणि सर्वच जबाबदारी कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची होती. घरात सजावट करायची आहे, महाराजांचं स्वागत करायचं आहे, पूजा करायची आहे, बिल्डिंगमधल्या लोकांना निमंत्रण द्यायचं आहे, गुरुदेवांचे जे नियम आहेत ते येणाऱ्या भक्तांना सांगायचे आहेत. आणि हे सगळं करत असताना ती तोरणं बेदेची नादुरुस्त झाली आणि म्हणून त्या ठिकाणी आले. आणि मग निकम यांनी ती जबाबदारी स्वतःच घेतली आणि ते म्हणले तुमच्याकडे तुमचे गुरु येणार तर मी हे करतो. मग त्याप्रमाणे कुलकर्णी यांच्या घरी निकम स्वतः गेले. त्या ठिकाणी सगळी लगबग चालू होती हे पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ते दुरुस्त करून दिलं. आणि आता उद्याला आपल्या सद्गुरूंच्या स्वागताकरता ती तोरणं तयार झाली. हा आनंद कुलकर्णी यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मुखकमलावर दिसत होता. आणि मग त्याच्यानंतर कुलकर्णींनी त्यांना एवढंच सांगितलं की आज तुझ्या आयुष्यात एक चांगला योग आला आहे, कदाचित तुझ्या पूर्वजन्मीच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आज तू ही काही जी गुरुसेवा केलेली आहेस तेव्हा उद्याला असं कर, माझ्याकडे गुरुदेव येतात, सकाळी 7:30 वाजता येणार आहे, तर तूही आमच्याकडे गुरुदेवांच्या दर्शनाला ये. आता सुरुवातीला निकम यांना कुलकर्णी यांच्या बोलण्याचा अर्थ काही उमगला नव्हता आणि ते त्या दर्शनाकरता फारसे उत्सुक होते अशातला काही भाग नाही आहे. कारण ते राहत होते डोंबिवलीला. आता डोंबिवलीला पोचायचं आहे आणि सकाळी परत 8 वाजता आपल्याला ऑफिसला यायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते म्हणले बघीन जमलं ते येतो, काय म्हणजे येईनच असं काही आश्वासन दिलं नाही. पण
मी जे आधी आपल्याला म्हटलं की सद्गुरूंच्या सेवेत कोणी यावं हे आधी ठरलेलं असतं. आता हे निकम घरी गेले, डोंबिवलीला वाटतं, आणि बघू उद्याचं. पण त्या दिवशी सकाळी 6 वाजता देखील त्यांना कोणीतरी उठवलं तर उठायची सवय होती. पण त्या दिवशी मात्र ते 4:30च्या सुमारासच जागे झाले आणि गुरुदेवांच्या दर्शनाची जाण्याची तयारी केली. जरी कुलकर्णींना ते बघू वगैरे म्हणले होते तर तिथे जाऊन त्यांनी तयारी केली आणि डोंबिवलीहून निघून, बघा 4:30ला उठले, डोंबिवलीहून पहिली गाडी पकडून ते 6:30ला कुलकर्णींच्या दादरमधल्या घरी हजर होते. बाकी सगळे लोक सोहळ्यात तयारी करत होते, जंगी तयारी चालली होती गुरुदेवांच्या स्वागताची. आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या होत्या, फुलांची सजावट होती, ओम काढलेला होता आणि नैवेद्याची सगळी तयारी झाली होती. आणि त्या ठिकाणी त्या घराला निकम असं लिहितात मंदिराचं स्वरूप आलं होतं. आता हे जे वर्णन कुलकर्णींच्या घरी स्वागताचं केलं आहे, तर माझ्या घरी गुरुदेव येत असल्यामुळे याचा मला सगळा अनुभव होता. किती लगबग असती, काय असती, किंवा हे म्हणजे गुरुदेव जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपल्या सगळ्या उभ्या घराचं मंदिर बनत असतं. ते घर आपलं राहतच नाही, ते परमेश्वराचं घर होतं. कारण आपले सद्गुरू हे दत्तात्रयाचे अवतार आहेत. त्यांचं आगमन झालं की हे, आणि मागे गुरुदेव सांगितलं की जेव्हा परंपरेतले गुरु आपल्या घरी येतात तेव्हा त्या परंपरेतले सर्व पूर्वी होऊन गेलेले, पूर्वी त्या श्रीगुरुपदावर विराजमान असलेले सर्वजण त्या ठिकाणी येत असतात या आपल्या गुरुदेवाच्या स्वरूपात. त्यामुळे तो एक स्वागत सोहळा हा फार मौल्यवान असतो. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे गाडी आली. मोठं गोळेसाहेब खाली उतरले. गोळेसाहेबांनी ते पाठीमागचं आदबीने दार उघडलं. त्यानंतर गुरुदेव गाडीतनं बाहेर आले आणि त्या ठिकाणी निकम यांनी पहिल्यांदा त्यांचं दर्शन लांबून झालं आणि मग परमपूज्य महाराजांचं हास्य आणि तेजस्वी चेहरा पाहून दोन्ही हात निकम यांचे आपोआप जुळले आणि त्यांनी पहिला नमस्कार केला. आणि त्याच वेळेस निकम यांना त्यांच्यातलं दिव्य असामान्यत्वाचा भास झाला. पुढे मला वाटतं महाराज कुलकर्णींच्या घरात गेले. कुलकर्णीच्या घरात गेल्यावर गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या घरी गेल्यानंतर ते सर्व अशी नजर फिरवून त्यांची सगळी पाहणी करत असत. त्याप्रमाणे त्यांनी केली आणि सजावट देखील पाहिली आणि गुरुदेवांना आनंद झाला. ते म्हटले तुम्ही छान सजावट केली. महाराज आसनावर बसले आणि कुलकर्णींनी पुढे येऊन साष्टांग नमस्कार केला आणि पूजेला सुरुवात करायची आहे. कुलकर्णींचा कंठ आनंदाने दाटून आला होता. तेव्हा त्यांना बोलणं जमत नव्हतं. त्यामुळे महाराजांनी जी काही विचारपूस केली त्याला ते हो ला हो मान हलवून उत्तर देत होते. पूजेला प्रारंभ करताच महाराजांनी त्यांना सांगितलं की आता पूजेचे मंत्र म्हणा कुलकर्णी. तर कुलकर्णींना त्यावेळेस बोलताच येत नव्हतं, म्हणजे बोलूच शकत नव्हते. निशब्द अशी त्यांची अवस्था झाली आणि ही प्रत्येकाची होते बरं का, प्रत्येकाची होती. त्यामुळे आपले महाराज एवढे विनोदी होते की महाराजांनी तिथं असं म्हणले की आता तुम्ही तो मंत्र म्हणणार नाही आहे, त्यामुळे आता माझ्या पूजेचे मंत्र मीच म्हणतो आणि माझी पूजा आहे. आता मी मंत्र म्हणणार म्हणजे मी ब्राह्मण झालो या ठिकाणी, काय तर ब्राह्मणाची दक्षिणा तुमच्याकडं नंतर घेईन. किती समर्पक विनोद आमचे गुरुदेव करायचे. गुरुदेव नेहमी म्हणायचे की माझा स्वभाव थोडा विनोदी आहे. विनोदी स्वभाव म्हणजे मोकळेपणाचं लक्षण आहे असं गुरुदेवांचं आपल्याला नेहमी सांगणं होतं. त्यानंतर गुरुदेवांनी मंत्र म्हणले, ती पूजा पार पाडली आणि सर्वांनी गुरुदेवांना नमस्कार केला आणि महाराजांची मधुरवाणी आणि लयबद्ध नाद निकम यांना ऐकू येत होता आणि त्या ठिकाणी एक पावित्र्य निर्माण झालेलं होतं. आणि निकम यांनी त्या ठिकाणी गुरुदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि उठून महाराजांच्याकडे पाहिलं तेव्हा निकम यांना एक भास झाला की मी एका मंदिरात देवाच्या मूर्तीपुढे हात जोडून उभा आहे आणि जणू काही मूर्ती आपल्याकडे पाहून
हसून मला माझा नमस्कार स्वीकारत आहे. म्हणजे गुरुदेव हे जरी त्या ठिकाणी एक व्यक्ती असले तरी ती एक परमेश्वराची मूर्तीच आपल्याकडे आहे असं समजून निकम यांनी त्या ठिकाणी हे सर्व नमस्कार वगैरे केला होता. हा जो पहिला दर्शनाचा अनुभव निकम यांनी वर्णन केला आहे. मी या व्हिडिओत दोनदा त्यांना म्हटलं आहे की कोणी काय सेवा कशी कधी करावी हे सर्व गुरुदेवांनी निश्चित केलेलं असतं. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या चरित्रात सांगितलं आहे की देशकालादी संकल्प माझ्या हातात आहेत. म्हणजे काय, आता श्रीपाद श्रीवल्लभ हे आपले गुरुदेवची जी परंपरा आहे ती दत्तात्रयाची परंपरा आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्रित दत्त आहेत. ही गुरुपरंपरा भगवान शंकरांनी सुरू केलेली आहे आणि या परंपरेत श्री दत्तात्रय आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, श्रीमंत नरसोबती महाराज आहेत, पुण्य टेंबे स्वामी आहेत, आपले गुरुदेव आहेत आणि असे असंख्य सत्पुरुष असतील ज्यांची आपल्याला नावं माहीत नाहीत. परंतु हे सर्व हे ईश्वरी अवतारच असतात, ईश्वरी अंश असतात आणि ते ईश्वरी कार्यकर्ता जन्माला आलेले असतात आणि मग त्यांच्या या कार्याला कोणी कोणी मदत करायची आहे हे आधी सुनिश्चित झालेलं असतं. तर त्याप्रमाणे हे पहिलं दर्शन 91 साली झालं आणि आज निकम हे एक फार मोठी सेवा करत आहेत या चरणाची. अर्थात ते मी सांगावं नाही, हा भाग वेगळा आहे, कदाचित निकम माझ्यावर रागवतील, पण मी आज ते आपल्याला सांगणार आहे. संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्य म्हणून जे आपल्याकडे रोज सकाळी आपल्याला गुरुदेवांच्या उपदेशाची एक क्लिप येते, त्यात पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यांची एक टीम आहे, ती टीम हे सगळं करत असते. तर त्या टीमचे आपले हे निकम हे देखील एक सक्रिय सभासद आहे आणि रोजच्या रोज जी क्लिप आपल्यापर्यंत येते त्याच्यामध्ये पुरुषोत्तम बेर्डे आहेत, निकम आहे, मला सगळ्यांची नावं पण माहीत नाहीत पण निकमांचं माहिती आहे म्हणून मी बोललो, निकम आहेत आणि अजून काही 7-8-10 लोक असतील की जे या ठिकाणी आपल्याला या सेवेला मदत करतायत. तर ही सेवा देखील निकम यांनी करावी हे कदाचित पहिल्या दर्शनातच गुरुदेवांनी ठरवलं असेल का, किंवा पहिलं दर्शन त्यांना मिळालेल्या आधीच ते ठरवलं असेल का, कोणतीही शक्यता आहे. मला त्याबद्दल काहीही माझ्या मनात शंका नाही, कारण माझं स्पष्ट मत आहे की या गुरुचरणाशी कोणी यावं, कोणी काय सेवा करावी हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं. म्हणजे मी या गुरुचरणाशी आलेलो आहे ते माझे चुलते अण्णा रेंगे हे कधीतरी 1952-53 आसपास गुरुचरणाशी संबंधित झाले. त्यांना गुरुदेवांचं दर्शन हे घडलं. त्या दर्शनाआधी त्यांना स्वप्नदर्शन दिलेलं होतं आणि गुरुदेवांचा प्रतिमा त्या ठिकाणी माझ्या चुलत्यांना दाखविण्यात आली होती. गुरुदेव ती जी सत्पुरुष माझ्या चुलत्या अण्णांच्या स्वप्नात आले होते ते पाटावर बसून पोथी वाचन करतायत आणि एक पान त्यांच्या हातात आहे आणि समोर पोथी ठेवलेली आहे, असं सगळं ते स्वप्न त्यांना त्या 15 दिवसाच्या 2दा पडलं. आणि त्याच्यानंतर सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर अण्णांना आपले गुरुदेव म्हटले की अण्णा मी तुमची वाट बघत होतो. बघा, वाट बघत होतो. गुरुदेव जेव्हा असं म्हणतात मी तुमची वाट बघतोय तेव्हा हा खरंच एक विलक्षण योगायोग असतो. अण्णा त्या गुरुचरणाशी आल्यामुळे आम्ही देखील सगळे गुरुचरणाशी लीन झालो. आता माझ्या बाबतीत सांगत असताना मी अण्णांच्यामुळे आलो हे बरोबर आहे. 1991 साली मी दिल्लीमध्ये होतो. गुरुदेव हरिद्वारचा जो वर्धापन दिन साजरा करून दिल्लीला आलेले होते आणि ते पुण्याच्या फ्लाईटमध्ये बसणार होते. त्यावेळेस मी विमानतळावर त्यांच्या सेवेत होतो आणि मग मी सहज म्हटलं, कारण मला 5-6 वर्ष दिल्लीत झाले होते. मी गुरुदेवांना म्हटलं, गुरुदेव म्हणजे मी महाराज म्हणायचो ना, म्हटलं महाराज आता म्हटलं 6 वर्ष झाली आहेत, तर मला असं वाटतं आता मी दिल्लीतच कायम राहावं, आता काही परत महाराष्ट्रात यायला नको. तेव्हा ताबडतोब गुरुदेव म्हणले, नाही नाही प्रभू, पुढच्या काळात तू मला आपल्या भागात पाहिजे.
आणि 91 साली त्यांनी मला वाटतं ही गुरुदांचा वर्धापन दिन फेब्रुवारीमध्ये वगैरे असतो, त्या फेब्रुवारीमध्ये ही चर्चा आणि खरोखरीच माझी ऑगस्टमध्ये पुण्याला बदली झाली आणि मी पुण्याला आलो. त्याच्यानंतर मी फार मोठी देवस्थानची सेवा केली असं अजिबात काही घडलेलं नाही. मी मी स्वतःच काही सेवा केली असं काही मला वाटत नाही. परंतु 95 साली त्यांनी एकदा मला सांगितलं, की जो विषय चालला होता तो मागे मी बोललो आहे. फक्त गुरुदेवांनी मला सांगितलं, "अरे, माझी स्तुती फक्त तुझ्या बायकोकडे करू नको बरं का." आता याचा अर्थ काय? काय माहिती का, आम्हाला लहानपणापासून त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा आमच्याशी मनमोकळेपणे, विनोदाने काही ते बोलत असत आणि आम्हालाही त्याचं कधी असं फार सिरियसनेस वाटला नव्हता. पण त्या दिवशी ते जे बोलले, ते बोलण्यापूर्वी जो संवाद झाला होता तो असा होता, की तुकाराम महाराजांना एवढे काव्यसंपदा, अभंग कसे काय स्फुरले? त्यावेळेस गुरुदेव म्हणत होते, की जोपर्यंत त्या दैवताबद्दल, जोपर्यंत त्या ईश्वराबद्दल अंतःकरणात प्रेमाचा उमाळा येत नाही, तोपर्यंत काव्य सुचत नाही. हे गुरुदेव सांगत असताना मी समोर बसलो होतो आणि माझ्या मनात असा विचार आला, की आपल्याला असं काही काव्य करता येईल का? असं होता मी अडाणी माणूस. मला काही काव्य म्हणजे व्याकरणाचा माझा काही फारसा संबंध नव्हता. त्यामुळे पण मनात एक भाव आले आणि गुरुदेवाच्या समोर भाव आले आणि त्या दुसऱ्या क्षणाला गुरुदेव माझ्याकडे बघून एवढंच म्हटले, की "प्रमोद, माझी स्तुती फक्त तुझ्या बायकोकडे करू नको." याचा अर्थ मी नंतर असा घेतला, त्या दिवशी तर मला काही कळलेलं नाही. पण याचा अर्थ तू जाहीरपणे कर आणि ती जाहीरपणे करण्याची सुरुवात मी गुरुदेवाबद्दल काही लेख लिहायला सुरुवात केली. त्यातला प्रमुख लेख हा 2007 साली जेव्हा आपलं दत्तात्रयांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, भगवान दत्ताची प्राणप्रतिष्ठा झाली 7 साली आणि त्याच्यानंतर मला एक जे काव्य स्फुरलं, स्तवन स्फुरलं, काव्य नाही म्हणत मी त्याला, स्तवन म्हणतो, ते स्तवन स्फुरलं. त्या स्तवनावर मी 5-7 पानाचा लेख लिहिला. तो आपल्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर त्याच्यावर मी 2-4 ठिकाणी व्याख्यानं दिली आणि मग तिथपासून ही गुरुस्तुती करण्याचं हे काम सुरूच झालेलं आहे. तर गुरुदेवांच्या योजनेत कदाचित असं असेल, की पुढे तू मला या भागात पाहिजे म्हणजे तुझ्याकडे हे काम करून देईल. आजही मी तुमच्या पुढे व्हिडिओ करतोय, तर मी फक्त तुम्हाला बोलताना दिसतोय. माझा बोलविता धनी मी नाही, ते आहेत. तर ते म्हणजे वरती महाराजांचा फोटोच आहे, पण तो तुम्हाला दिसत नाही. तो दुसरा फोटो येतो याच्यात. पण मी जिथे व्हिडिओ करतोय तिथे गुरुदाचा वरती फोटो आहे. तर ते बोलविते धनी आहेत. मी कोण आहे? मी जे करतो किंवा आपण ज्या कोणी सेवा आरंभलेली आहे, ती सेवा करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्यांची इच्छा असेल तरच आपल्याकडनं सेवा घेईल. त्यांची इच्छा असेल तेवढ्याच काळापुरती सेवा घडेल, हे निर्विवाद सत्य आहे. निकम यांच्या अनुभवाच्या आधारे मी आपल्याशी बोललो आणि अंकुश कुलकर्णी यांचाही मला उल्लेख करावा लागला आणि मी त्याचा सगळा तुम्हाला खुलासा केला. तर हा एक अनुभव निकम यांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितला. आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.